जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला येऊन जाईल प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर. तर प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथं कपल फोटो किंवा तुमचे सिंगल फोटोही तुम्ही या बीटमार्कनुसार काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता मी हे अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतो आहे. तुम्ही हे अशाच प्रकारे काय करायचं आहे, तुमचे जे सिंगल फोटो असतील किंवा कपल फोटो असतील तर कुठलाही फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. मी अशा प्रकारे ॲड करून घेतो आहे. तर बघू शकता 13-12पर्यंतच आपल्याला म्हणजे 12.7पर्यंतच इथलं इमेज आहेत ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे इथं सेट इमेज करून घ्यायचा आहे. इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इथून पुढं जे प्रत्येक इमेज आपण ॲड केलेला आहे तो प्रत्येक इमेज लेअर याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. मी अशाच प्रकारे याची साईज वाढवून बॅकग्राऊंडला इमेज घेऊन येतोय. तशा प्रकारे तुम्हीही बॅकग्राऊंडला इमेज घेऊया. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक लेअर आपण म्हणजे इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून बॅकग्राऊंडला घेऊन आलेला आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअर पहिल्यापासून सिलेक्ट करून याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आपल्याला ती 70% करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय 70% करून घेतल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि बॉक्स ब्लर अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे ब्लर इफेक्ट, तो आपल्याला ॲड करायचा आहे. स्टार्टिंग सेटिंगवर इथं आपल्याला काय करायचं आहे, याची आपण जेवढी हवे आपण इथं बघू शकता 0.020पर्यंत ठेवून घ्यायचे आहे. थोडीशी जास्त आपल्याला ठेवणार नाही. आणि त्यानंतर काय करायचं, इथून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर सेकंड नंबरला येऊन फक्त याची ब्लेंडिंग ऑपेसिटी 70% करून घ्यायची आहे. आणि 70% ब्लेंडिंग ऑपेसिटी करून घेतल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट फक्त करून घ्यायचा आहे. बघू शकता अशाच प्रकारे प्रत्येक लेअरलाही तुम्ही अशाच प्रकारे करू शकता. तर इथं 70% ऑपेसिटी करून इफेक्टमध्ये हा ब्लर इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे इझी वेमध्ये तुम्ही इथं जो इफेक्ट आहे तो अप्लाय करू शकता. अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअरला याची जी ऑपेसिटी कमी करून हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ऑपेसिटी कमी करून हा जो इफेक्ट आहे तो फायनली आपला पेस्ट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं की जो इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला आहे तोच इमेज हा ग्रुप लेअरमध्ये ॲड करायचा आहे. त्यासाठी ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करून आपल्याला 4 नंबरला घेऊन यायचं आहे. 4 नंबरला म्हणजे बघू शकता अशा प्रकारे इथं सेट करू शकताय. आणि याची साईज आहे ते अशा प्रकारे कमी जास्त करून सेट करायचे. आणि बॅक निघूनल्यानंतर बघू शकता यात ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड ग्रुपलाही सिलेक्ट करून जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करायचा आहे. आणि त्याची लेंथ वाढवून 4 नंबरला घेऊन आल्यानंतर त्याची जी साईज आहे ती कमी जास्त करून इथं इमेज आहे तो सेट करायचा आहे. आणि बॅक निघाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. अशा प्रकारे इंटरफेस दिसून आल्यानंतर प्रत्येकी जो ग्रुप आहे त्यात तुम्हाला जो बॅकग्राऊंड इमेज आहे तोच ॲड करून घ्यायचा आहे. मी अशाच प्रकारे ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्या. तर इमेज लेअर प्रॉपर ग्रुपमध्ये लेअर केल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि एक PNG तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे त्याची साईज थोडीशी वाढवून इथं आपल्याला खाली सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता पहिलं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, आपल्याला 12.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जे कपल फोटो तुम्ही ग्रुपमध्ये ॲड केले तेच कपल फोटो इथं आपल्याला फ्रंटला ॲड करून घ्यायचे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फक्त फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं. म्हणजे एकाच क्लिकमध्ये तुमचा इमेज लेअर तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर बघू शकता इमेज लेअर सेट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तोच इमोजी PNG ॲड करून त्याची साईज वाढवून साईड्स लास्टपर्यंत वाढवून घ्यायचे आणि अशा प्रकारे इथं सेट करायचे.
सेट केल्यानंतर काय करायचं आहे, परत इथून बॅक निघून शेकी ब्रेसलेट ओपन करून घ्यायचा आहे आणि आता हा एक इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, तर 12.7 पासून चालू होणाऱ्या प्रत्येक या बीटमार्कला एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअरला हा एकच इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर आता व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड केल्यानंतर परत एकदा 12.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट दिलेला आहे. अशा प्रकारे तो आपल्याला काय करायचा आहे, ॲड करून जेवढा पाहिजे तेवढा ठेवून तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जायचा आहे. ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये आल्यानंतर लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हाच व्हिडिओ सिलेक्ट करून म्हणजेच कॉपी करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला काय करायचं, आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.